देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार. वॉटर टॅक्सीच्या दराबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज. राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार. पुण्यात विविध ठिकाणी तडीपार गुंडांचा वावर वाढला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पुणे पोलिसांनी जप्त केली 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसं. 4 आरोपींना अटक. 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. त्यांच्यावर विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर आर्थिक भार. गेल्या 1.5 वर्षात विद्यापीठाने 64 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतरही सरकारकडून निधी मिळाला नसल्याचं स्पष्ट. गोंदियात उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियाचा हल्ल्यात देवरीचे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड जखमी. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेल्या असताना कट्टीपार इथे हल्ला. गुन्हा दाखल. 2 आरोपी अटक. महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे पुसद आगाराला 10 नवीन लालपरी बसेस उपलब्ध. लोकार्पण कार्यक्रमात राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग तर पत्नी झाल्या वाहक. पुसद पंढरपूर एसटी चालवण्याचा घेतला आनंद. वाशिममध्ये 2 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध. महोत्सवात 150हून अधिक शेतकरी आणि महिला बचत गटाचे स्टॉल. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध व्हावा यासाठी आयोजन.